राजकारण माझी पाठ सोडत नाही. पहिल्या मालिकेत पण राजकारण, इकडे पण राजकारण. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट बोलायला कुठली मर्यादा नाही पाहिजे. आणि जर बोलायचं असेल तर तुमच्यात तेवढी हिंमत पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आमचे काही काही व्हिडिओज असतात, काही काही फोटोज असतात, त्यावेळेस आम्हाला खूप निगेटिव्ह कमेंट्स येतात, खूप घाण कमेंट्स येत असतात. मी छान बोलले तर लोक मला छानच म्हणणार ना, ऑब्व्हियसली. आत्ताशी आमची एंट्री झाली आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या कामाच्या मध्ये फक्त येऊ नका, कोणी मध्ये यायचं नाही, ही धमकी आहे, समजून जावा. ही भूमिका माझ्याकडे जेव्हा आली ना, तेव्हाच मला असं झालेलं की आता कसं करायचं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आमच्या लाडक्या नाईकबाई ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते. पण आता माझ्यासोबत जी आहे ना, तिला नाईकबाई अजिबात आवडत नाही, पण ती स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते, ती म्हणजे लाडबाई ना. नाही, कोणी सांगितलं तुला मला नाही आवडत? काय आहे, चुकीचं आहे सांगतात यार. अच्छा, नाईकबाई आवडतात प्लीज. तुला? नाईकबाई खूप चांगल्या आहेत, आदर्श शिक्षिका आहेत आणि गावात त्यांचं इतकं नाव आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. आणि आमचं म्हणणं खूप वेगळं आहे. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही एका कामानिमित्त आलोय ह्या गावात आणि आमचं काम झालं की मग आम्ही निघून जाऊ. पण ते निघून जायला पण खूप वेळ लागणार आहे खरं तर. आत्ताशी आमची एंट्री झाली आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या कामाच्या मध्ये फक्त येऊ नका. आणि आले तर मग बघा काय करायचं ते. त्यामुळे कोणी मध्ये यायचं नाही, ही धमकी आहे, समजून जावा. अमृता कशी आहेस? आई ग, खूप छान दिसते. थँक्यू. खरंच का? खरंच दिसते. थँक्यू. तू पहिल्यांदा मला कोणतरी चांगलं म्हणा. अय्यो. थँक्यू. कशी आहेस आणि मी काय मस्त. आता नवीन भूमिका घेऊन येते की ती असं म्हणतो ना की एक नवीन प्रोजेक्ट आला, एक नवीन एनर्जी येते. हो. आणि आम्ही आल्यापासून बघतोय की भूमिका सोडायचीच नाही. हे जे ठरवलंयस ना, ते फार कमाल वाटतंय. काय सांगणार? अगं विसर नाही पडला पाहिजे. तुला काय सांगते मी, ही भूमिका माझ्याकडे जेव्हा आली ना, तेव्हाच मला असं झालेलं की आता कसं करायचं, हे जमणार आहे का आपल्याला. आणि गमतीचा भाग असा आहे खरं तर की अख्ख्या आमच्या लाडक्या नाईकबाई ह्या पूर्ण मालिकेमध्ये आमचं कॅरेक्टर, म्हणजे माझं कॅरेक्टर, आमचं इतकी सवय लागली, मी आमचं सुरू केलंय. बरं, माझं कॅरेक्टर हे बिलकुल नव्हतं. हे नंतरनं ॲड झालं आणि ते अशा पद्धतीने ॲड केलंय अख्ख्या स्क्रीन प्ले आणि ह्याच्यामध्ये. हे खरं तर पूर्ण त्या टीमला हॅट्स ऑफ की त्यांनी त्या पद्धतीने ते मोल्ड केले माझं कॅरेक्टर, कसं त्या स्टोरीला आणि कसं ते धरून पुढे स्क्रीन प्ले सगळा जाणार आहे. त्यामुळे नाईकबाई आणि ह्या पूर्ण गावामध्ये दर्शना लाड एका कामानिमित्त येतात आणि त्यांची आणि मग नाईकबाईंची भेट होते. सो या भूमिकेमधनं मला खूप वेगळी शेड मला करायला खरं तर मिळणार आहे. आणि सांगायला भारी काय वाटतं सांगू का, मला ना कंटाळा आलेला ते टिपिकल सासू सुनावालं आणि मग किचन पॉलिटिक्स आणि जे आपण टिपिकल बघतो सिरियलमध्ये, हा भागच नाही आहे पूर्ण सिरियलमध्ये ह्या. आणि माझं म्हणणंही तसं होतं की माझ्या वाट्याला जरी काम आलं, जरी मी ते निगेटिव्ह का असे ना, पण अशी निगेटिव्ह किंवा असं एखादं कॅरेक्टर करायचं ज्याचा रागही आला पाहिजे, पण ती गोड पण वाटली पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे की नाही, ती का करतीये, कशासाठी करतीये, तिचं काहीतरी म्हणणं आहे, ते म्हणणं ऐकून घ्या आणि ते ऐकून घ्यायला मी भाग पाडणार, एवढं मला माहिती आहे. त्यामुळे दर्शना लाड हे नावच इतका रुबाबदार नाव आहे आणि रुबाबदार कॅरेक्टर मला मिळालेलं आहे आणि माझ्या वाट्याला आहे. त्यामुळे कोल्हापूरमधून आम्ही आलो आहे, त्यामुळे आमचा कोल्हापूरचा आणि आमचा संबंध हा सुरुवातीपासून आहेच. ते मग आमचंच चाललंय माझं कधीपासून. कोल्हापूरचा जसा संबंध आहे तसा राजकारणाचा पण फार संबंध आहेच. राजकारण माझी पाठ सोडत नाही. पहिल्या मालिकेत पण राजकारण, इकडे पण राजकारण. माहित नाही आता काय असेल, पण आमचा इथे येण्याचा उद्देश खूप वेगळा आहे. आम्हाला आमचं एक लँड ॲक्वायर करायचं आहे पूर्ण तिथे येऊन, आणि काही अडथळे आहेत आणि समाजसेवा खरं तर रक्तात असल्यामुळे आम्हाला मदत पण करायची आहे लोकांची, आणि चांगली मदत करायची. अजिबात असं नाही आहे की कोणाला त्रास देऊन. फक्त आमच्यामध्ये फक्त अडथळा आम्हाला चालत नाही, एवढाच प्रॉब्लेम आहे. पण अडथळा जरी नाईकबाई येत असल्या तरी ऐश्वर्याताई सोबत अमृताचं खास. अरे खूप मज्जा येते मला तिच्याबरोबर काम करायला, खूप मज्जा येते. कमाल आहे यार ती पण, आणि आमच्या दोघींच्या वाईब जरा कमी सेमच आहेत. आम्ही खूप मज्जा करतो. आणि अमृता म्हणून तर मला ती पहिल्यापासूनच आवडते. तिला खूप सिनियर आहे ती. आणि मी कधीच म्हणजे मालिका म्हण किंवा सिनेमा म्हण ह्याचा कधीही भाग नसता
असताना मी अशा दिग्गज कलाकारांबरोबर मी अशा काम करते आहे, मला खूप 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 भारी वाटतं. म्हणजे स्टार प्रवाह ही इतकी मोठी वाहिनी आहे आत्ता. त्याच्यावरती मग ऐश्वर्याताई म्हण, अतुल सर म्हण, ओशन फिल्म्स प्रोडक्शन म्हण किंवा ओव्हरऑल आत्ता जे काही मी काम करते तर मी खूप ग्रेटफुल समजते स्वतःला, की खूप कमी आणि खूप लिमिटेड कामांमधनं माझी कामं जनरेट झाली आणि लोकांनी ती ॲप्रिशिएट केली. आणि असं खूप कमी कलाकारांबरोबर होतं आणि मी एक त्यातली एक कलाकार आहे, की आज पण लोकं माझ्या पहिल्या सीरियलमधनं का असेना, लोकांच्या लक्षात आहे, की यार सुमी, सुमी, सुमी मला आजही म्हणतात. पण आय एम शुअर की सुमीला जरी तेवढंच प्रेम मिळालं असलं तरी दर्शना लाडला दुप्पट-तिप्पट प्रेम मिळणार आहे, ही माझी खात्री आहे. एका ब्रेक नंतर जेव्हा आपल्याला भूमिकेसाठी फोन येतो ना, ती फिलिंग एक वेगळी वेगळी असते. असते. मला सांग, ब्रेक नंतर जेव्हा काम करायचा फोन आला, काय दिवस होता तो आणि कसा सेलिब्रेट केलास खरं तर तू? हे बघ मला ना मध्ये एकतर धडपड आपली चालूच असते की इकडे काम मिळते का तिकडे काम मिळते का, अशी माझी सुद्धा भोळी भाबडी अशी माझी धडपड चालू होती. मग कोणा डिरेक्टरला किंवा प्रोडक्शन हाऊसला कॉल करून विचारणं किंवा जे कास्टिंगवाले आपले मित्र आहेत त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं. तर बिग बॉस एक रियालिटी शो करणं आणि त्या रियालिटी शोमधनं आपली एक वेगळी भूमिका लोकांसमोर किंवा आपण जसे आहोत ते एक वेगळं लोकांच्या समोर येतं आणि लोकांचं म्हणणं कम्प्लीट वेगळं होऊन जाते की नाही अमृता इन रिअल आम्हाला अशी दिसली आहे बिग बॉसमध्ये, म्हणजे ती तशीच असणार, म्हणजे इन रिअल पण ती तशीच असणार आहे कारण आम्हाला बिग बॉसमध्ये ती तशी दिसली आहे. सो हे जेव्हा पर्स्पेक्टिव्ह त्या एखाद्या व्यक्तीबद्दल होऊन जातो ना, त्यानंतर तुम्ही ती पुसून काढणं खूप 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 अवघड जातं सुरुवातीला. आणि माझ्या बाबतीत असं झालं की मी त्याच्यानंतर ज्या ज्या मला भूमिका यायला लागल्या ना त्या निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी किंवा ग्रे शेडसाठी मोस्टली विचारत होते मला. पण मला समजत नव्हतं की म्हणजे जिने ऑलरेडी एक लीड सिरियल केलेली आहे किंवा माझा एक प्रयत्न असाच होता की एक स्वतःच्या नावावर किंवा स्वतःचं नाव असलेली जेव्हा मालिका येईल, जसं मुख्यमंत्री आलेली किंवा तू चांदणी शिंपे जरी मी दुसरी सिरियल जी केली, सो या मालिकानंतर जेव्हा एक मध्ये एक असा छोटूसा गॅप आला, त्या छोटूशा गॅपमध्ये मी इतक्या ऑडिशन्स दिल्या किंवा इतका प्रयत्न माझा चालू होता. पण कधी कधी होत होतं, कधी काही गोष्टींमुळे नाही म्हणायचे लोक मला. कधी असं व्हायचं की मी मॉकशूट केलं आहे, म्हणजे आमचं 2 कॅरेक्टरमध्ये डिस्कस व्हायचं की मग हिला घ्यायचं की तिला घ्यायचं, याच्यामधून मग मी सिलेक्ट नाही व्हायचं. माझं बऱ्याचदा. पण मला जेव्हा हिचा पूजासाठी फोन आला त्यावेळेस पण तिने सांगितलं की अमृता लीड निगेटिव्ह आहे, विचार करू नकोस आणि दे पटकन. मग मी पूजाशी डिस्कस केलं, जी आमची EP आहे तिच्याशी डिस्कस केल्यावर माझ्या लक्षात आलं की टिपिकल विलन किंवा टिपिकल त्या खलनायिका न करता किंवा ज्या सिरियलमधल्या असतात त्या न करता आपण काय वेगळं करू शकतो. तो ती मला म्हणाली तुझा ठसका एक ॲड कर, तुला जसं जमतंय तसं कर. आणि माझ्या जमण्याप्रमाणे मी ते कॅरेक्टर केलं आणि मजा येते, ते ओव्हरऑलच सगळं करायला खूप मजा येते. पण ब्रेक म्हणत असेल तर ॲज सच मी ब्रेक नाही घेतला. एकतर तो मध्ये ब्रेक करत होते. करत होते मी, फक्त मी लोकांच्या समोर येत नव्हते. इंस्टाग्राम म्हण किंवा आता सोशल मीडिया म्हण, हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही दिसलात तर समजतं की तुम्ही कामात आहात. अदरवाईज तुम्ही जेव्हा मागे काही पोस्ट जरी नाही टाकली तरी लोकांचं असं असतं की अच्छा पोस्ट नाही टाकली म्हणजे ही काही कामच करत नाही आहे, असं समजून जातात. म्हणजे आता ते इतकं झालं आहे की मध्ये मध्ये माझ्या डोक्यात सुद्धा असे विचारत होते की बापरे मी उठल्यापासून झोपेपर्यंतचं करत बसायचं का शूट, म्हणजे मी काय करते काय नाही, आपण दाखवायचं का, करायचं का सुरू, असं असं रॅन्डम थॉट्स काहीही येतात की लोकांना तर तेच बघायला आवडतंय का, म्हणजे लोकांनी ते ॲक्सेप्ट केलंय का, लोकांना एका वेगळ्या भूमिकेत नाही बघायचंय का, आपण कसे आहोत हे लोकांना जास्त बघायचंय. त्यामुळे असे पण मला डोक्यात थॉट्स येऊन गेले की ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट करायचं, पण माहिती नाही, मी सुरू पण करेन कदाचित. खरं तर इतकी भूक लागली आहे ना आणि इतके इंटरव्ह्यूज झालेत ना, स्वतः भूक लागली आहे आणि काही खात नाही गाईज, हे डाएट करते मी काहीच खात नाही, हे मुद्दाम दिलेलं आहे मला खायला. समजलं याच्यावरून ती शाळेत कशी असेल. मग काय माझ्याकडे ऑप्शन नाही, पण मला खायला लागते, मग मी खाणार आहे. हे तर बघा, हे बापरे आंबे बिंबे दिले त्यांनी, शाळेतली आठवण आली. शाळेत अशीच होतीस ना. बाई हे बघा चिंच, बाई चिंच पाहिजे. हेच पण
बाईंना खूप त्रास देतेस का तू? अगं नाही, आम्ही अजिबात त्रास देत नाही एकमेकांना. आम्ही खूप चांगला राहतो एकमेकांबरोबर. हे बघ, माझे अतुल सरांचे म्हणजे हेमंतराव आमचेच जास्त सीन झालेत तसे. नाईकबाईंबरोबर तसे माझे कमीच इंटरॅक्शन झालेले, त्यामुळे पुढे जाऊन होईलच. कारण आम्हाला अजून आत्ताशी मी गावात एंट्री केलेली आहे आणि गावातल्या सगळ्या लोकांना आमचं खरं रूप दाखवायचं आहे. पण तू मगाशी सोशल मीडिया बद्दल म्हणत होतीस आणि सोशल मीडिया म्हटलं की कोणी ते चुकलं नाहीये ते ट्रोलिंगला. सो काय विचार आहे आणि जे ट्रोल करतात त्यांना काय सांगायचं? करत राहा. फेमस होत राहू. नाही, बघ, फेमसचा वेगळा प्रश्न आहे. मला असं वाटतं की नाण्याच्या दोन बाजू आहेत खरं तर. तुम्ही जर चांगले दिसला, फॉर एक्झाम्पल मी खूप छान गेटअप केलाय, मी काहीतरी छान वाक्य बोलले, मी छान बोलले तर लोक मला छानच म्हणणार ना ऑब्व्हियसली. मी वाईट काहीतरी किडे करायला गेलं लोक मला का ठेवतील? आणि जर तुम्हाला इतकंच बोलायचंय तर माझ्यामध्ये तेवढे गट्स पण पाहिजे की जर तुम्ही सत्य बोलत असेल. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट बोलायला कुठली मर्यादा नाही पाहिजे, आणि जर बोलायचं असेल तर तुमच्यात तेवढी हिंमत पाहिजे की ट्रोलिंगला सुद्धा सामोरं गेलं पाहिजे, जी माझ्यात आहे. मला असं वाटतं की मला जरी ट्रोल केलं, मला काहीही बोलले, आणि बऱ्याचदा असं होतं की आमचे काही व्हिडिओज असतात, काही फोटोज असतात, त्यावेळेस आम्हाला खूप निगेटिव्ह कमेंट्स येतात, खूप घाण कमेंट्स येत असतात. सो मला असं वाटतं ती त्यांची नियत आहे, ती त्यांची मेंटॅलिटी आहे, त्यामुळे त्यांच्यावर तेवढेच लिमिटेड संस्कार झालेले असतात. त्यांना ते घाण बघायचे आणि ते घाण बोलायची सवय असते, ते आपण बदलू नाही शकत. म्हणून मी मला थांबवणार आहे का? तर बिलकुल नाही. मी फ्लॉन्ट करणारच, कारण मी ॲक्टर आहे. मला जरी तो एक व्यक्ती तसं बोलत असला तरी 10 लोक अशी आहेत ज्यांना मला छान बघायचं आहे. मग माझा परिवार असेल किंवा माझे सगळी लोक म्हण जी माझ्या आजपर्यंत प्रेम करत आलेली, त्यांच्यासाठी तर मला करायलाच पाहिजे. म्हणजे मी ट्रोलिंगला बिलकुल नाही घाबरत, बिलकुल हे नाही. अगदी बरोबर बोलली की जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी करायलाच हवंय. आणि आता तू परिवाराबद्दल बोलली म्हणून आईचं स्वप्न हे होतं, आणि मागच्या वेळेस जेव्हा होतं तेव्हा तू म्हणाली होतीस आणि आता ते पूर्ण होतं आणि झालंच आहे. काय किती छान वाटतं. आणि आईकडनं काय प्रतिसाद आलाय? अरे, ती तर खूप खूप खुश आहे. मला सांगायला खूप खूप आनंद होतोय की तिची इच्छा होती की मी सिरियलमध्ये काम करावं किंवा मी अशा फिल्म्समध्ये काम करावं किंवा ओव्हरऑलच मी हिरोईन व्हावं, असं तिचं म्हणणं होतं. तर मी सिरियल जेव्हा पहिली केली मिसेस मुख्यमंत्री, तेव्हा तर तिला असं वाटत होतं की सिरियलला तुला चान्स जो मिळाला तो ॲक्च्युली मला कुठून तरी मिळाला. म्हणजे रेफरन्स म्हण किंवा काय म्हण, अशा पद्धतीने मला जेव्हा मुख्यमंत्री मिळाली तेव्हा तिचं म्हणजे ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच होतं की नाही, माझ्या मुलीला फायनली सिरियल मिळाली आणि आता ती सिरियल करते. पण असा एक पॉईंट आलेला की ज्यावेळेस असा डिसिजन घेण्यात येणार होता की अमृता तू काही करू नकोस, आता घरी राहा, आणि आम्हाला असं वाटते की ही इंडस्ट्री आपल्यासाठी नाही आहे. तर काय इंडस्ट्री? तर जसा आपला स्वभाव आहे, बऱ्याचदा असं होतं की ॲक्सेप्ट करत नाहीत लोक आपण जसे आहोत. आपल्याला एक मुखवटा घेऊन फिरणं फार गरजेचं आहे, जे नाही जमणार आपल्याला. मम्मीचं म्हणणं होतं की तू अशी फटकळ आहेस किंवा तू काहीतरी बोलू शकतेस किंवा तू मनात माझ्या काही नसतं, पण मला बोलल्याशिवाय राहत नाही मी. सो अशा ह्याच्या वेळेस लोक कशी तुला रिॲक्ट करतील, कसं ॲक्सेप्ट करतील, हा चॅलेंज आहे माझ्यासाठी. म्हटलं नाही, मी करेन जे असेल, जसं असेल, आणि मी जशी असेल तसं लोक मला नक्की ॲक्सेप्ट करणार आणि लोकांना मी आवडेन जशी आहे तसं. आणि तेच झालं. म्हणजे आज ही मालिका म्हण किंवा कुठलंही, माझ्या घरात माझी मालिका किंवा माझं काम सुरू झाल्याशिवाय टी व्हीच चालू होत नाही. आमचा टी व्ही बंद आहे. आता परत सुरू करायचं आहे, कारण सिरियल, आणि ती माझ्या परत मागे लागली आहे, बाई 10 तारखेपासून सिरियल बघायची आहे, तर तेवढं करून दे. आणि तिला ऐश्वर्याताई फार आवडते आणि तिचं म्हणणं आहे की तू आणि ऐश्वर्याताई समोरासमोर असणार तर खूप मज्जा येणार आहे. सो येस, ती तर खूप खुश आहे, खूप खुश आहे. अगदीच. पण मला सांग की शाळेत आता कळालंय, मग अशी तू सांगितलं मॉनिटर होती, खूप छान अक्षर होतं, बॅकबेंचर्स होती? बॅक बेंचर्स बिलकुल नव्हते. मी आगाऊपणा करायला बॅक बेंचर जाऊन बसायचे, पण मी कधीच सुरू झाला तास की मी पुढेच बसणार. माझ्या नोट्स एकदम क्लिअर असायच्या, क्लिअर. म्हणजे मला म्हणतो ना शहाणपणा करायचा जाऊन पुढे जाऊन. मग चिटिंग पण करायची तर ती प्रॉपर चिटिंग करायची. म्हणजे तिचं वही घ्यायची ह्याची त्याची, आणि कुणाकडनं तरी दरारा करून लिहून घ्यायचं तिच्याकडनं, नाही तर बाईंना नाव सांगीन वगैरे वगैरे. मग ते लिहून पण मला द्यायचं, आणि मग माझं सगळ्यात पहिली वही माझी कंप्लीट असायची, जे काही असेल ते. सो येतं बॅक बेंचर नाही कधी. शिकवताना आपण पहिल्याच बेंचवर बसतो, आणि आमचं लक्ष बाईंचं असं माझ्याकडे असलं पाहिजे. पण लाडबाई कशा आहेत? अरे, लाडबाई आणि ते सेमच आहे, ते तुला सांगतेय.
लाडबाईंचं खरं सांगू का तुम्हाला, लाडबाईंचं म्हणणं असं आहे की त्यांना त्यांची एक बाउंड्री आहे, त्यांनी आखली आहे. आता त्या बाउंड्रीच्या बाहेर एक तर कोणी जायचं नाही, आणि जर कोणी आमच्या घोळात आलं तर आम्ही त्यांचे खूप खूप लाड करणार, कारण आमचं नावच लाड मॅडम आहे. त्यामुळे लाड मॅडम ह्या अशा आहेत की त्यांना त्यांचं काम पूर्ण करायचं आहे, ते शांतीत पूर्ण करणार आहेत. त्या कोणाला काही त्रास देणार नाही, कोणाला काही बोलणार नाहीत. कुठल्या म्हणजे शाळा तर आमच्या समोर, म्हणजे माझ्या घराच्या समोरच शाळा आहे, त्यामुळे शाळेचा त्रास फक्त आम्हाला होतोय, मग त्याचं काहीतरी बघावं लागेल फक्त. आता ह्या लाडबाई काय बघणार आहे हेच बघणं खरं तर इंटरेस्टिंग असणार आहे. सो थँक्यू सो मच अमृता, आणि खूप छान वाटतंय तुला असं एक वेगळ्या भूमिकेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.